इचलकरंजी यड्राव फाटा मार्गावर वाहतूक कोंडी, वाहन चालक हैराण। इचलकरंजी यड्राव फाटा या महत्त्वाच्या मार्गावर सध्या रस्त्याच्या दुरुस्तीवर रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे। शहराकडे जाणाऱ्या या प्रमुख मार्गावर दिवसभर दुचाकी, चारचाकी, मालवाहू वाहने तसेच एसटी बसची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते। त्यामुळे काम सुरू असलेल्या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक विस्कळीत होत आहे। विशेषतः सकाळी आणि सायंकाळी कार्यालयीन तसेच शाळा कॉलेजच्या वेळेत कोंडी अधिक तीव्र होत असून वाहन चालकांना तासनतास खोळंबून राहावे लागत आहे। परिणामी नागरिकांचा वेळ व इंधनाचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे। रस्त्याचे काम दर्जेदार आणि वेगाने पूर्ण होणे आवश्यक असले तरी वाहतूक नियोजनाचा अभाव प्रकर्षाने जाणवत आहे। वाहतूक सुरळीत राहावी यासाठी संबंधित विभागाने पर्यायी मार्गाची व्यवस्था करावी तसेच वाहतूक पोलीस नियुक्त करून कोंडी कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिक आणि वाहन चालकांकडून होत आहे। रस्त्याचे काम लवकर पूर्ण झाल्यास इचलकरंजी यड्राव फाटा मार्गावरील वाहतूक पूर्ववत होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। नमस्कार, सध्या आपण यड्राव फाटा या परिसरात आहोत। आपण इथे बघू शकता काही कालावधीपासून या मार्गाचं काम चालू आहे, तरी या रस्त्याचे काम अजून पूर्ण झालेले नाही। जवळपास 1.5 ते 2 महिन्याचा कालावधी झालेला आहे। रस्त्याचं काम आपण बघू शकता अजून काहीच काम पूर्ण झालेलं नाही आहे। त्यामुळं येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना, सर्वसामान्यांना याचा खूप त्रास होत आहे। हा जो मार्ग आहे इचलकरंजी शहराला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे। त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात दुचाकी, चारचाकी, बस वाहतूक अशी मोठ्या प्रमाणात वाहतूक आहे। त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे। इचलकरंजी शहराकडे वळणारा जो पर्यायी मार्ग आहे त्या पर्यायी मार्गाची अवस्था आपण बघू शकता। रस्त्यात सगळीकडे खड्डे आहेत। 1.5 ते 2 महिने झालेला आहे, रस्ता अजून बनलेला नाही आहे। रस्ता पूर्णपणे खराब आहे। शासनाला काय ते पर्यायी मार्ग चांगलाच रस्ता करून द्यायला पाहिजे ना। जाणार कसं, येणार कसं, रात खड्डं, काय उपयोग आहे त्याची? असं इतके दिवस 6-6 महिने 8-8 महिने जर काम चालू झालं कसं व्हायचं जनतेचं? वाहनाचं मोडतोड, लोकांना जायला त्रास, ॲक्सिडेंट होत्यात, हे असं चालणार नाही ना। काय उपयोग नाही आहे सरकारचा। आपण नागरिकांमध्ये अत्यंत संताप व्यक्त होत आहे। कॅमेरामॅन शाहबाज पकालीसह मी सोहेल रंगरेज, पोलीस ऑफ इंडिया न्यूज, इचलकरंजी। पोलीस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।